सरकारचा नवीन उपक्रम नागरिकांच्या समस्या गाव पातळीवर सोडविण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत टप्पा 1 तालुका विविध ठिकाणी महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णय दिनांक 18 जानेवारी 2026 च्या अनुषंगाने हे अभियान राज्यभर राबविण्यात येते। या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी गाव पातळीवर सोडविणे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या अभियानाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातही शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी गडचिरोली अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी अहेरी आसवले आणि उपविभागीय अधिकारी अहेरी कुशल जैन यांच्या निर्देशानुसार महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। ही बैठक तहसीलदार सिरोंचा अजय संकुंदरवाल बैठकीदरम्यान तहसीलदार अजय संकुंदरवाल यांनी सर्व माहिती दिली आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 18 जानेवारी 2026 च्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान टप्पा 1 संपूर्ण महाराष्ट्रात माननीय महसूल मंत्री यांच्या निर्देशान्वये पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये सरळ अभियान राबविण्यात येणार आहे। तरी सिरोंचा तालुक्यामधील प्रत्येक महसूल मंडळात शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच पहिलं शिबिर हे महसूल मंडळ बामणी येथे व्यंकटापूर येथील शासकीय आश्रमशाळा 7/3/2026 रोजी आयोजित केलेले आहे। दुसरं शिबिर महसूल मंडळ पेंटीपाका येथील तुमनूरमाल येथे 14/3/2026 रोजी आयोजित केलेले आहे। महसूल मंडळ असरअल्ली येथे 10/4/2026 रोजी आयोजित केलेले आहे। तसेच महसूल मंडळ सिरोंचा येथे 8/5/2026 रोजी आयोजित केले आहे। तरी सरळ शिबिराच्या अनुषंगाने गावातील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या 7/12 आहे, विविध प्रकारचे दाखले आहे, नमुना 8 आहे, फेरफार आहे, इतर रहिवासी दाखले आहे, तुकडेबंदी जमिनीच्या बाबतीत नवीन जो कायदा लागू झाला आणि त्या अनुषंगाने करावयाची कारवाई असे विविध प्रकारचे महसूल विभागाचे पुरवठा विभागाचे शिधापत्रिका ज्यांची फाटलेली आहे, खराब झालेली आहे, त्यांना डुप्लिकेट शिधापत्रिका आम्ही सरळ शिबिराच्या अनुषंगाने पुरविण्यात येणार आहे। तरी तालुक्यातील सरळ शिबिराला सर्व डिपार्टमेंटचे स्टॉल तेथे लागून नागरिकांनी त्या शिबिराचा मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घ्यावा असे मी सिरोंचा तालुक्यातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना आवाहन करतो। मराठी न्यूज साठी विभागीय प्रतिनिधी सुरेश पट्टीवार सिरोंचा।